माणसाचा देव माणसाचा। ते बाबांचं पूत आहे ना, त्यांना विचारल्याशिवाय कसं नेताय तुम्ही? हा, माझ्या खोलीत नेऊन ठेवा। वय वय, त्यांच्या खोलीत नेऊन ठेवा। हा, ऐकलं कान ऐक मला। गोपाळ बाबा, तुम्ही तर आमचं लोकांचं भविष्य सांगता, मग पोलीस घरी येणार आहेत हे तुम्हाला आधी कसं काय कळलं नाही? माहिती होतं, सगळं माहिती होतं, पण त्यांच्या हाती काहीच लागणार नाही हे सुद्धा माहिती होतं, म्हणून मी निश्चिंत होतो। अहो मग एवढं सगळं आधीच माहित असताना तुम्ही ते सोन्याचं दागिन्याचं पोतं घरात कशाला ठेवलं? ते माझे वैयक्तिक असते तर मी लपून ठेवले असते, ते तुमच्यासारख्या सगळ्या भक्तांचे तर होते। गरज पडली तर लोककल्याणासाठी वापरणार होतो मी ते। मला सांग, या जगात येताना आपण काय घेऊन आलोय, जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत? जे दिलंय ते त्याचं आहे, जे आहे ते त्याचं आहे, माझं आहे ते तुमचं आहे, तुमचं आहे ते माझं आहे। बाबा, आजवर लय बाबा बघितले आपण, पण तुमच्यासारखा निस्वार्थी बाबा बघितला नाही बघा कधी। बोला देव माणसाचा जय जयकार असो, देव माणसाचा जय जयकार असो। तुम्ही सगळे भक्त माझ्या आणि पोलिसांच्या मध्ये एक ढाल म्हणून उभे राहिला, तुम्ही भगवंताला शरण आला, तुमची त्याच्यावर श्रद्धा आहे तुम्ही दाखवून दिला, त्यासाठी मी कायमचा ऋणी आहे। बाबा काय करताय? बाबा हो काय करताय तुम्ही हे? अहो देव कधी भक्तांचा ऋणी असतो का? अहो अहो उलट तुमचेच आमच्यावर उपकार आहेत। बरोबर आहे बाबा, अहो तुम्ही आमचा जीव वाचवलाय, आम्हाला कायम तुमचा आशीर्वाद पाहिजे। बाबा पण आता मंगेचं काय करायचं? त्याला तर पोलीस घेऊन गेलेत। सोडूया आपण त्याला, बाहेर काढायचं काहीतरी बघूया। भगवंत त्याच्या भक्तांवरती झालेला अत्याचार कधीही सहन करणार नाही। तुम्ही सगळं निश्चिंत राहा, मला जरा भगवंताचं नामस्मरण करायचंय, जरा त्याच्या सानिध्यात सोडा। देव माणसाचा जय जयकार असो, देव माणसाचा जय जयकार असो। ए चिवळ्या, अरे ते सोनं पैशाचं पोतं काय बघत बसलास का काय? मी सांगते ऐक माझं तू, ते नको आपल्याला चोरीचं, दे तिकडं बाहेर फेकून। अरे चोरीचा माल आहे ना कधी माणसाला लाभत नसतो, कळलं का? ओ आत्या काय काय बोलताय? काय चोरी बिरीचं नाही येते। ए म्हातारे, काय बी बोल नकोस तू। अगं भक्ताने ना स्वतःहून दिलेलं दान येते, कोणावर बळजबरी नाही केलेली। नाही तर काय? अगं मग काय कष्टाचा आहे तो? अगं हे मुडदाय ना भोंदू बाबा बांधलाय आणि सगळ्यांना फसवतोय आणि ते लुटतोय सगळ्यांची घरं। तुला सांगत होतो की ते समज माझ्याकडे दे, मी जपून ठेवीन। आता ते जामकरने घेऊन गेला असता तर काय राहिलं असतं आपल्याला? आता बी सांगतो तुला, समज माझ्याकडे ठेव, जपून ठेवीन मी एकदम। हा नाही नको आप्पा, थांबा। अहो ते आपले पैसे नाहीये, भक्तांचे पैसे आहेत, हे आपल्या घरात नाही वापरता येणार, जनकल्याणासाठी वापरावे लागतील। आणि मग वापर की, मी कुठं काय म्हणतोय तुला? हा मी काय लगेच कुठे जमीन जुमला घ्यायला नाही गेलो काय, मी माझ्याकडे जपून ठेवीन बस। नाही अगदी बरोबर आहे तुमचं, पण तरीही नको तुमच्याकडे। काय पैशाचा मोह खूप वाईट, पैसा माणसाला वाईट वागायला लावतो, त्यामुळे ते कोणाकडेच नको। वा, कोण बोलतोय बघा? करून करून भागला आणि देव पूजाला लागला, अशी गत ह्या मुडद्याची। आप्पा हे पैसे माझे नाहीयेत, तुमचे नाहीयेत, हे भक्तांचे पैसे आहेत, हे जनकल्याणासाठी वापरावे लागतील। आता आप्पा मला सांगा, हे पैसे जर का तुमच्याकडे ठेवले तर गावातली लोक काय म्हणतील? तुम्हीच सांगा बरं। देशमुखानं त्यांच्या मुलाला भक्तीच्या मार्गाला लावलंय आणि त्याचा व्यापार करतोय, बरोबर की नाही? त्यामुळे मी काय म्हणतोय, घरामध्ये काही अडीअडचणी असतील, काही पैसा लागेल, ती सगळी जबाबदारी माझी। हा पैसा नका वापरू, द्या बरं इकडे, हे भक्तांचे, भक्तांच्या कामासाठीच उपयोगी येईल। या घरात बापाला काही किंमत आहे की नाही? यांच्या शब्दाला काही किंमतच नाही घरामध्ये। लाले, हे लाले, अगं लाले ती भाजी दे इकडं।
लाले, अगं किती मीठ टाकायला लागलीस? अगं भाजी खारट होईल की. सॉरी आत्या, ते माझं लक्षच नव्हतं. लाले, हे बघ मला कळतंय ग, हे समजा बाहेर जो प्रकार घडला त्यामुळे तुला गोपाळची काळजी वाटते ना. आत्या, मला खरंच कळना झालंय काय चाललंय ह्यांचं. काय बोलायचं बाई, त्या जामकर साहेबाचं माझ्या लेकाने काय बिघडवलंय काय माहित. सारखं आपल्या त्याच्या मागे हात धुवून लागलेलाच असतो, कधी म्हणून त्याचं सुख बघवत नाही त्याला. आता समजा जे बी काही घडलंय ना ते बी त्यानं बळणच केलंय बघ. आणि त्यात आपला सुधाकर हायच त्याला फूस लावायला. तिथं आपल्या घरातल्या माणसांनी त्याची भरभराटी बघवणं झाली आहे, तिथं बाहेरच्या माणसांनी काय बघवणार आहे ग? काय म्हणायचं? काय झालं आली? हे समजा घरात पैसा दागिनं होतं, तुला ठाऊ होतं? हो आत्या, मला माहित असतं तर मी यांना सांगितलं नसतं का असं घरात नका ठेवू म्हणून. मला ना ह्यांची काळजी वाटायला लागली. एकीकडे जामकर साहेब ह्यांच्या मागे लागलेत आणि दुसरीकडं एवढा पैसा ह्या घरात आहे म्हणल्यावर या घरावर कोणी दरोडा टाकला, ह्यांच्यावर हल्ला केला तर? होय की ग, तसं काही व्हायला नको ग. नाही, तुम्ही नका काळजी करू, मी ना असं काय होऊ देणार. मी ह्यांच्याशी बोलते, ह्यांना समजवते. बाई ग बाई, तूच काय ती समजव त्याला, नाही तर काय नगती पनवती मागे लागल ग त्याच्या. जामकर माझ्या राशीलाच पुजलाय. काहीतरी मी नवीन करायला जावं आणि हा दरवेळी मध्ये आडवा येतो. नशीबाजी भक्तांची रांग होती एवढी मोठी म्हणून मी वाचलोय, पण दरवेळी मी वाचेनच असं नाही. माझं चुकलं खरं तर. हे पैसे दागिने असे नव्हते ठेवायला पाहिजे. याला कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी हलवलं पाहिजे. हे लपून तू शेतात नाही ना, परत तिकडे ते म्हातारं जाईल, शोधाशोध करेल, त्याला ती मायची डेड बॉडी, गंगाची डेड बॉडी नको. दुसरं ठिकाण शोधलं पाहिजे. दुकानात नाही, दुकानात ठेवून उपयोग नाही, तिथे लाली येऊ शकते, तिला सगळं माहिती आहे. कुठेतरी वेगळी जागा बघितली पाहिजे. वेगळी जागा.